नमस्कार मित्रमंडळी. आज आपण प्रायमरी की आणि फॉरेन की कशी वापरायची टेबलमध्ये याचा वापर करणार आहोत. नेमके प्रायमरी की म्हणजे काय आणि फॉरेन की म्हणजे काय आणि याचा वापर कशासाठी केला जातो, तर ते आपण प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली दोन्ही पण बघणार आहोत. तर इथे सर्वप्रथम पहिला टॉपिक जो आहे आपला प्रायमरी की. प्रायमरी की ही एक आणि एकच असू शकते एका टेबलमध्ये. आणि प्रायमरी की ज्या टेबलमध्ये आहे त्या टेबलच्या त्या कॉलमला आपण नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकत नाही. आणि एका टेबलमध्ये एक व्हॅल्यू असलेली आणि ते पण युनिक व्हॅल्यू असेल तिथे. युनिक व्हॅल्यू म्हणजे आपण तिथं डुप्लिकेट व्हॅल्यू वगैरे इन्सर्ट करू शकत नाही. जसे की समजा आपण एखाद्या टेबलमध्ये आय डी कॉलम दिलेला आहे. आय डी कॉलममध्ये आपण 1 2 3 4 असं मेन्शन केलेले, चार चार आय डी मेन्शन केलेले. त्यानंतर आपण परत एकदा 4 लिहू शकत नाही तिथं. म्हणजे हे युनिक झालं तिथं. इथं मी एक टेबल दिलेलं आहे. त्या टेबलचं नाव दिलं आहे स्टुडंट्स दिलेलं आहे. आणि दुसरा जो टेबल आहे तो कोर्सेसचा टेबल आहे. या पहिल्या टेबलमध्ये आय डी नावाचा जो कॉलम आहे याला प्रायमरी की दिलेली आहे. इथं मी 4 रोज इन्सर्ट केलेले आहेत. त्यानंतर इथं नेम्स पण इन्सर्ट केलेले आहे. त्यानंतर ईमेल इन्सर्ट केलेला आहे. आणि त्या पद्धतीने इथे कोर्सेसच्या टेबलमध्ये आय डी इन्सर्ट केलेला आहे. जो आय डी इथे असेल तोच आय डी इथे इन्सर्ट करावा लागेल. जर याशिवाय जर आपण दुसरा कोणता आय डी जर मी एंटर करत असेल फॉरेन की टेबलमध्ये, तर तो आय डी इन्सर्ट होणार नाही आहे तिथं. तर मग आपण हे प्रॅक्टिकली आता बघू. आणि त्यानंतर इथे फॉरेन कीबद्दल पण थोडक्यात माहिती मी थेरॅटिकली लिहिलेली आहे, ते पण मी वाचून दाखवतो. फॉरेन की म्हणजे काय? फॉरेन की हे द फॉरेन की इज यूज टू लिंक टू टेबल्स. म्हणजे फॉरेन कीचा वापर करून आपण याचं रिलेशन जे आहे ना प्रायमरी की टेबल असलेल्या कॉलमशी दाखवू शकतो. म्हणजे हा जो टेबल आहे, फॉरेन कीचा जो टेबल आहे, त्याला आपल्याला लिंक करता येतो प्रायमरी की टेबलशी. म्हणून आपल्याला फॉरेन की वापरावी लागते. A foreign key in one table, child table, is used to point primary key in another table, parent table. Multiple foreign key in single table. याचा अर्थ असा होतो की एका फॉरेन की टेबलमध्ये आपण मल्टिपल फॉरेन की इन्सर्ट करू शकतो. आणि फॉरेन कीचा जो कॉलम असणार आहे तो डुप्लिकेट व्हॅल्यूज हा अलाउ करणार आहे. तर मग आपण आता प्रॅक्टिकली चेक करू. माझ्याकडे मी काही क्वेरीज लिहिलेले आहेत. एक डेटाबेस क्रिएट करतोय आणि हेच क्वेरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यामार्फत तुम्ही तिथून कॉपी पेस्ट करून एक्झिक्यूट करू शकता. ओके. तर मग सर्वप्रथम मी एक डेटाबेस क्रिएट करतो, जॉईन DB2 नावाचा डेटाबेस. आता त्या डेटाबेसला मला यूज करायचं आहे, त्यासाठी यूज जॉईन DB2. आणि त्यानंतर मी त्यामध्ये एक टेबल इन्सर्ट करतोय त्या डेटाबेसमध्ये. स्टुडंट्स नावाचा टेबल इन्सर्ट केला आणि त्यानंतर मी इथे त्या टेबलमध्ये थोडीशी माहिती इन्सर्ट करतोय. तर त्या टेबलमध्ये माहिती सुद्धा इन्सर्ट झालेली आहे. जॉईन DB2 नावाचा डेटाबेस इथं दाखवतो मला. आणि यामध्ये सध्या एकच टेबल आहे जो स्टुडंट्स नावाचा. आणि स्टुडंट्स नावाच्या टेबलमध्ये रोल नंबर, एफ नेम, एल नेम असे 3 कॉलम दिलेले त्यामध्ये. आणि इथं बघू आपल्याला प्रायमरी की कुठं दाखवते. तर मग इथं रोल नंबरला प्रायमरी की दाखवते. इथं पीके म्हणजे प्रायमरी की. ओके. आता यानंतर मी आणि एक टेबल इन्सर्ट करून घेतो ज्याला मी फॉरेन की देणार आहे. तर तो असणार आहे कोर्सेसचा टेबल. आणि त्यामध्ये मी लगेच डेटा पण इन्सर्ट करून घेतो, जेणेकरून मला दाखवता येईल तुम्हाला नेमकं फॉरेन कीचा वापर कसा होतो. तर मग इथे मी एक क्वेरी इन्सर्ट केलेली आहे क्रिएट टेबलची. ज्यावेळी आपण क्वेरी राईट करत असतो त्यावेळी आपल्याला रोल नंबरचा जो कॉलम आहे इथे पण सेम असेल. ज्या रोल नंबरच्या कॉलमला मी फॉरेन की इथे देतोय, फॉरेन की रोल नंबर रेफरन्सेस म्हणजे यामध्ये कोणत्या टेबलचा रेफरन्स घेऊन आपण तो रोल नंबर नावाचा जो कॉलम आहे यूज करणार आहे.
त्यासाठी इथं रेफरन्सेस स्टुडंट इन ब्रॅकेट रोल नंबर, आणि त्यानंतर मी हा रेकॉर्ड जो आहे त्यामध्ये इन्सर्ट करतोय. मी क्वेरी एक्झिक्यूट केली कोर्सेसची, त्यानंतर दुसरा रोल त्यामध्ये रेकॉर्ड पण इन्सर्ट केला. अननोन कॉलम जावा इनफिल्ड लिस्ट. जेव्हा आपण कॅरेक्टर इन्सर्ट करत असतो त्यावेळी ते सिंगल कोटेशनमध्ये आपल्याला लिहिणं अनिवार्य असतं, त्याशिवाय ते ॲक्सेप्ट करणार नाही. म्हणून मला इथे एरर दाखवते. तर मी सिंगल कोटेशनमध्ये लिहितोय आणि एक्झिक्यूट करतोय परत एकदा. तर एक क्वेरी एक्झिक्यूट झालेली आहे. मी आता दोन्ही टेबलचा जो डेटा आहे शो करतोय. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, आणि त्यानंतर दुसरा जो टेबल आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम कोर्सेस. दोन्ही टेबल मी एकाच वेळी सिलेक्ट करून त्याने एक्झिक्यूट करून घेतो, जेणेकरून यामध्ये किती रेकॉर्ड्स आहेत आणि कोणते रेकॉर्ड्स आहेत ते आपल्याला कळून जातील. तर पहिल्या टेबलमध्ये एकूण 5 रेकॉर्ड्स आहेत आणि दुसऱ्या टेबलमध्ये एकूण 3 रेकॉर्ड्स आहेत, जो की 1, 2 आणि 4, आणि इथे 1, 2, 3, 4, 5. तर मग आता बघू आपण. मला आता चाइल्ड टेबलमध्ये जर एखादा रेकॉर्ड इन्सर्ट करायचा असेल तर मी करू शकतो का, आणि करू शकलो तर त्यामध्ये मला हाच रोल नंबर यूज करावा लागतो का मला दुसरा कोणता रोल नंबर यूज करून सुद्धा मला डेटा इन्सर्ट करता येईल, ते आपण बघू आता. इन्सर्ट इनटू कोर्सेस व्हॅल्यूज. यानंतर मी इथं 6 नंबर देतो रोल नंबरला, कारण की इथं स्टुडंट टेबलमध्ये 6 नंबर लिहिलेलं नाही आहे मी इथं. तर मग पाहू आपण यामध्ये अलाव करते का. तर यामध्ये मी कोर्स देतो सॉफ्टवेअर टेस्टिंग देतो, टेस्टिंग. ओके, आणि हा रेकॉर्ड मी इन्सर्ट करतोय. आता इथं मला एरर दाखवेल. एरर का दाखवतोय, कारण की हा जो रोल नंबर आहे हा पॅरेंट टेबलमध्ये अवेलेबल नाही आहे. ज्यावेळी आपण एखादा रेकॉर्ड फॉरेन की टेबलमध्ये म्हणजे चाइल्ड टेबलमध्ये इन्सर्ट करत असतो त्यावेळी तो जो प्रायमरी की आपण तिथं रेकॉर्ड प्रायमरी कीचा जो आय डी आहे तिथे तोच आय डी जर आपण एंटर केला असेल तरच तो रेकॉर्ड इन्सर्ट होईल चाइल्ड टेबलमध्ये. तर मी इथं नंबर 2 टाकतो, इथं रोल नंबर. त्यानंतर मी इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता इथं रेकॉर्ड इन्सर्ट झाला पाहिजे. तर इथे रेकॉर्ड जो आहे इन्सर्ट झालेला आहे. आता इथं चेक करतोय मी, इथं नंबर 2 टेस्टिंग दाखवते. जर समजा आता मला जर स्टुडंट टेबलमध्ये एखादा रेकॉर्ड इन्सर्ट करायचा असेल तर मी इन्सर्ट करू शकतो का. इन्सर्ट इनटू स्टुडंट्स व्हॅल्यूज, त्यानंतर रेकॉर्ड नंबर 6 रोल नंबर 6, त्यामध्ये फर्स्ट नेम मी देतो रवी. सिंगल कोटमध्ये लिहावं लागेल कारण की मी कॅरेक्टर इन्सर्ट करतोय. त्यानंतर सरनेम असेल गायकवाड. आता मी हा रेकॉर्ड इन्सर्ट करतोय. पाहू रेकॉर्ड इन्सर्ट होता का. हो, हा रेकॉर्ड इन्सर्ट झालेला आहे. आता इथं पाहू रेकॉर्ड किती दाखवतात, 6 रेकॉर्ड दाखवतात. आणि कोर्समध्ये किती रेकॉर्ड दाखवतात, तर इथे 4 रेकॉर्ड दाखवतात. आता पाहू इथे कोर्सेसमध्ये या आय डी नुसार तिथं रेकॉर्ड इन्सर्ट करता येतं का. इन्सर्ट इनटू कोर्सेस व्हॅल्यूज, रोल नंबर 6 कॉमा, त्यानंतर आपल्याला कोर्स लिहायचा इथे.
मी एखाद्या कोर्सेसमध्ये नाव लिहितो ॲझ्युअर ॲझ्युअर आणि ब्रॅकेट क्लोज सेमिकोलन. आता इथं रेकॉर्ड इन्सर्ट झाला पाहिजे. तर इथं पाहू आपण कोर्सेसमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट झाला आहे का, तर झाला आहे. प्रायमरी की आणि फॉरेन की बद्दलची माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट्स